आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा फाटा येथे भर दिवसा झालेल्या कोयत्याच्या हल्ला प्रकरणात जखमी साहिल खाजेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही नेवास्कर न्यूजशी बोलताना साहिलने घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। साहिलच्या म्हणण्यानुसार दुपारच्या सुमारास तो आपल्या मित्रांसह नेवासा फाटा येथील एका पानाच्या टपरीवर पान खात उभा होता। त्यावेळी संदेश संजय गायकवाड हा आपल्या काही साथीदारांसह तेथे आला। त्यानंतर संदेश गायकवाड हा रागाने आपल्याकडे पाहत असल्याचे साहिलने सांगितले। दरम्यान पाऊस सुरू झाल्याने आपण आडोशासाठी बाजूला गेलो, मात्र त्याच ठिकाणी संदेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी आपला पाठलाग करत जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने हल्ला केल्याचा गंभीर आरोप साहिल खाजेकर यांनी केला आहे। या हल्ल्यात साहिल खाजेकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि सर्व संबंधित बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत। आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। मोठी गाडी घेऊन आला, ती थांबला, आम्हाला गाड्याने बघत होता। आम्ही बघितलं नाही त्यांच्याकडे, मग आम्ही पाऊस आला म्हणून बाजूला गेलो। डबल आलं डायरेक्ट कोयतीने माझ्या अंगावर हल्ला केला त्याने, थँक्यू मारले डबल नावाशी आलं ना म्हणून त्याला मारून टाकेल। फाटाई पान खात होतो, समोर मोठी गाडी घेऊन आला, ती थांबला, आम्हाला गाड्याने बघत होता। आम्ही बघितलं नाही त्यांच्याकडे, मग आम्ही पाऊस आला म्हणून बाजूला गेलो। डबल आलं डायरेक्ट कोयतीने माझ्या अंगावर हल्ला केला त्याने, थँक्यू मारले डबल नावाशी आलं ना म्हणून त्याला मारून टाकेल। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।